everyone, welcome to my YouTube channel Avinash Power EMRS. Today we are going to study second part of the lost child. Let's study. As they neared the village, the child could see many other footpaths full of throngs converging to the whirlpool of the fair, and felt at once repelled and fascinated by the confusion of the world he was entering. आता इथे नवीन शब्द आहे थ्रॉंग्स म्हणजे लार्ज ग्रुप ऑफ पीपल. व्हर्पूल म्हणजे लार्ज एरिया. जसं जसं तो यात्रेकडे त्या गावामध्ये जातो, जिथे यात्रा आहे तिथे, मग त्याला खूप सारे लोक तिथे दिसलेले आहेत. मोठासा एरिया त्या यात्रा जी आहे तिथे यात्रा भरलेली आहे. आणि मग तो मुलगा जो आहे तिच्या तो यात्रेमध्ये प्रवेश केल्यानंतर तो खूप आकर्षित झालेला आहे, कन्फ्युजनमध्ये पडलेला आहे की मी हे कोणत्या जगात आलेलो आहे, काय काय मला दिसतंय, किती खेळणे आहे तिथे. आता काय पहा, अ स्वीट सेलर हॉक्ड गुलाबजामुन, रसगुल्ला, बर्फी, जलेबी at the corner of entrance, and a crowd pressed around his counter at the foot of an architecture of many colored sweet decoration with the leaves of silver and gold. The child stared upon eyed, his mouth watered for the burfi that has his favorite sweet. I want that burfi, slowly murmured, but he half knew as he begged that his plea would not be heeded because his parents would say he was greedy. So, without waiting for an answer, he moved on. आता पुढे गेल्यानंतर त्याला गुलाबजांबू, रसगुल्ला, बर्फी, जिलेबी हे सगळं दिसतं आहे. आणि मग ह्या सगळ्या वस्तू पाहिल्यानंतर की कशा पद्धतीने जे काही गोड पदार्थ आहेत त्याला एक सुंदर पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे, सजवलेलं आहे, त्या सिल्वर गोल्ड याने सजवलेलं आहे. बर्फी त्याला पाहिलेली आहे. बर्फी मागावीशी वाटते, परंतु मनामध्ये विचार येतो की आईवडील आपल्याला देणारच नाही आहेत, काहीच नाही, आपल्याला रागवतील, ते काही लक्ष देणार नाहीत आपल्याकडे. हिडेड म्हणजे पे अटेन्शन, म्हणून तो काही म्हणत नाही आणि पुढे जातो. A flower seller hawked a garland of gulmohar, a garland of gulmohar. Child seemed irresistibly drawn. He went towards the basket where the flowers lay heaped and half murmured, I want that garland. But he well knew that his parents would refuse to buy him those flowers because they would say that they were cheap. So without waiting for an answer, he moved on. पुढे गेल्यानंतर त्याला आता काय दिसतंय, फुल दिसतात, गुलमोहराचा हार दिसतोय. आणि मग इररेसिस्टेबली म्हणजे इम्पॉसिबल टू रेसिस्ट, प्रतिकार करू शकत नाही आहे, त्याला घेऊशी वाटते ते फ्लावर्स, फुलं जी आहे, माळ जी आहे, फुलांची माळ गुलमोहरची. परंतु त्याला पुन्हा मरमड म्हणजे कुजबुजतो स्वतःमध्ये की माझे पॅरेंट्स हे मला घ्यायला नकार देतील कारण ते खूप स्वस्त आहेत. चल पुढे चल असं म्हणतील. मग तो पुढे जातो. A man stood holding a pole with yellow, red, green, purple balloon flying from it. The child was simply carried away by the rainbow glory of their silken color, and he was filled with an overwhelming desire to possess them all. But he well knew his parents would never buy him the balloon because they would say he was too old to play with such toys. So he walked on further. आता पहिल्यांदा त्याला बर्फी दिसली, नंतर त्याला गुलमोहरची गार्लँड दिसली, आता मात्र त्याला काय दिसतंय, बलून दिसत आहेत, वेगवेगळ्या कलरचे आहेत. परंतु त्याच्या मनामध्ये पुन्हा विचार करतो की माझे आईवडील मला म्हणतील तू आता खूप मोठा झाला आहेस ह्या फुग्यांबरोबर खेळायला, मग ते फुगे पण घेत नाहीत. अ स्नेक चार्मर stood playing flute to the snake which coiled itself in the basket. Its head raised in a graceful bend like a neck of a swan, while the music stole into its invisible ears like the gentle rippling of an invisible waterfall. The child went towards the snake charmer, but knowing his parents had forbidden him to hear such coarse music, as the snake charmer played, he proceeded further. आता पुन्हा तो पुढे जातो आहे. रिपलिंग म्हणजे मूव. स्नेक चार्मर आहे जो अतिशय आपल्याला माहिती आहे की गारोडी आहे, त्याच्या जसं तो सापाला खेळवतो बास्केटमध्ये आणि कॉईल केल्यासारखी त्याची सापाची अशी रचना असते. आवाज पण वाजवते, म्युझिक पण वाजवते. आणि मग
तो साप जो आहे तो अशा पद्धतीने म्युझिक वाजतो, जसं काय आपला एखादा वॉटरफॉल कानावरती ऐकू येतो ना पाणी पडलेलं, त्या पद्धतीने जेंटली तो मूव करत आहे. परंतु त्याला असं वाटतं की माझे आईवडील हे मला पाहू देणार नाहीत, हे घाणेरडं म्युझिक मला ऐकू देणार नाहीत, आणि मग तो पुढे चालायला लागतो. There was a roundabout in a full swing, men, women, and children carried away in a whirling motion, shrieked and cried with dizzy laughter. The child watched them intently, and then he made a bold request. I want to go the roundabout. Please, father, mother. आता पुढे गेल्यानंतर त्याला काय दिसतो? झोका दिसलेला आहे. स्विंग म्हणजे काय? झोका. जिथे स्त्रिया, पुरुष, लहान मुलं व्हर्लिंग म्हणजे गोल आकारामध्ये सर्कलमध्ये फिरत आहेत. शिर्क म्हणजे क्राय, लाऊड क्राय, ओढत आहेत. जसं पाण्यामध्ये बसल्यानंतर ओढतो ना आपण, लाफ्टर, डिझी लाफ्टर, लाईट लाफ्टर, हसत आहेत. आणि मग आता तो म्हणतो, रिक्वेस्ट करतो की मला त्या राऊंड अबाउट जो फिरणारा झोका आहे त्याच्यामध्ये मला बसायचं आहे. अशा पद्धतीने विनंती तो करत आहे. There was no reply. He turned to look at his parent. They were not there. Ahead of him, he turned to look on either side. They were not there. He looked behind. There was no sign of them. आता मला झोका खेळायचा आहे, पाठीमागे बघतो तर कोणीच नाही आहे, आणि मग पुढेही कोणी नाही आहे, आणि मग पुन्हा इकडे तिकडे पाहतोय, आता मात्र काही नाही आहे. मला मागे वडील आहेत ना पुढे आहेत, पॅरेंट्स आहेत, आई वडील कुठे दिसेना, कोणतंही चिन्ह त्यांचं दिसेना. आता मात्र काळजीमध्ये मुलगा हा पडलेला आहे. A full, deep cry rose within his dry throat. With a sudden jerk of his body, he ran from where he stood, crying in a real fear. Mother, father. आता डोळ्यामध्ये मात्र अश्रू आलेले आहेत. खूप सारी भीती मनामध्ये निर्माण झालेली आहे. घशामधून ओढायला सुरुवात केली त्याने की आई वडील कुठे आहेत माझे. Tear rolled down from his eyes, hot and fierce. His flushed face was convulsed with fear. Panic stricken, he ran to one side first, then to other, hither and thither in all directions, knowing not whether to go. Mother, father, he wailed. His yellow turban came untied and his clothes became muddy. आता पहा काही नवीन शब्द आलेले आहेत. फियर्स या शब्दाचा अर्थ आहे स्ट्रॉंग इमोशन्स. फ्लश्ड म्हणजे लार्ज अमाऊंट. कन्वल्स्ड टू ॲफेक्ट, आणि इथे एक नवीन शब्द आहे टर्बन. तर हे सगळे नवीन शब्द आपल्याला पाहायला इथे मिळालेले आहेत. मग खूप आईवडील दिसनात, आणि मग मोठ्या प्रमाणात त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आता यायला लागलेले आहेत, आणि बॉडीचा तो जर्क मागे पाहतोय, पुढे पुढे जातोय, मागच्या दिशेला धावतोय, आई वडिलांना हाका मारतोय, डोळ्यामध्ये मात्र खूप अश्रू आलेले आहेत. आणि मग आता त्याला भीती वाटलेली आहे की कुठे आहेत माझे आईवडील, आणि मग तो इकडे तिकडे पळतोय, आईवडिलांना हाका मारतोय, पण आईवडील काही त्याला दिसेना. आता मात्र त्याचे जे काही तर कपडे जे आहेत तेही खराब झालेले आहेत. मडी म्हणजे चिखल्याने हे माखलेले आहेत. हॅविंग रन टू अँड फ्रो इन लार्ज running for a while, he stood defeated. His cries suppressed into sob. A little distance on the green grass, he could see through his filmy eyes men and women talking. आता पळतो इकडे तिकडे, आणि परंतु सोब्स म्हणजे काय, हुंदके देत रडणं, अशा पद्धतीने. आणि मग पाहतोय की ग्रीन ग्रास आहेत, तिथे खूप सारे लोक, स्त्रिया पुरुष एकमेकांशी बोलत आहेत. ही ट्राईड टू लुक इंटेंटली अमॉंग द पॅचेस ब्राईट येलो क्लोथ, बट देअर वॉज नो साइन ऑफ हिज फादर, mother among these people who seems to laugh and talk just for the sake of laughing and talking. आता आईवडिलांनी जो कलर घातलेला आहे माहिती आहे त्याला की ब्राईट येलो क्लोथ घातलेले आहेत वडिलांनी, परंतु तेही काही त्याला साईन दिसत नाही आहेत. लोक हसतायत, मजा करतायत, बोलतायत, आणि तो मात्र
आता भीती त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. ही रॅन क्विकली दिस टाइम टू श्राईन टू विच पीपल सेम्स टू बी क्राउडिंग. आता श्राईन म्हणजे काय? जे शिखर आहे देवाचं, जे आपण म्हणतो ना वरचं मंदिराच्या वरती जो असतो तो भाग, तर तिकडे तो आता गेलेला आहे, मंदिराकडे तो चाललेला आहे. आणि मग आता पाहतोय की काय आपल्याला तिकडे तिकडे आपले आईबाबा भेटतील का. ही क्विकली अगेन दिस टाईम टू अ श्राईन टू विच पीपल सेम्स टू बी क्राउडिंग. मोठ्या प्रमाणात तिथे लोक जमलेले आहेत, देवाकडे तिकडे आई असतील असं त्याला वाटतं आहे. एव्हरी लिटिल इंच ऑफ स्पेस हिअर वॉज कंजेस्टेड विथ मेन अँड ही रॅन थ्रू पीपल्स लेग, हिज लिटल सोब्स लिंजरिंग मदर्स फादर. तर खूप सारी लोक मंदिराकडे जाताना आपल्याला माहिती आहे किती खूप सारी गर्दी असते. आणि हा तो छोटा मुलगा आहे, त्यांच्या पायापाशीच मोठे मोठे उंची असणारे लोक असतात आणि लहान मुलगा मग काय पायापाशी येणार. आणि त्याचा म्हणतोय तो आई बाबा हाका मारतोय. नियर द एंट्रान्स टू द टेम्पल हावेवर द क्राऊड बिकम व्हेरी थिक, मेन जस्टल्ड इच अदर. जसं देवालयाच्या मंदिर आहे जवळ जाईल तसं क्राऊड जो आहे तो अतिशय भरगच्च मोठ्या प्रमाणात क्राऊड आहे आणि खूप सारे लोक एकमेकाला जवळजवळ आहेत. हेवी मॅन विथ अ फ्लॅशिंग अँड मर्डरस आईज अँड हॅप्टी शोल्डर्स. आता त्याला हे लोक कसे दिसत आहेत? मर्डरस आईज म्हणजे मर्डर करणाऱ्या लोकांचे डोळे कसे असतात त्या पद्धतीने खूप सारे मोठे त्यांचे बाहू आहेत, शोल्डर आहेत. आणि द पुअर चाइल्ड स्ट्रगल टू थ्रस्ट अ वे बिटवीन देअर फीट बट नॉक्ड अँड फ्रो by that brutal movement he might have been trampled underfoot had he not shrieked at the highest pitch of his voice, father and mother. आता या पायांच्या जवळ तो तुडवला जाण्याची पण शक्यता त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. त्याला ढकललं जातं इकडं तिकडे आणि तो ओरडतोय मोठ्या मनाने आई बाबा. अ मॅन इन अ सर्जिंग क्राऊड हर्ड हिज क्राय, स्टॉपिंग विथ अ ग्रेट डिफिकल्टी लिफ्टेड हिम अप इन हिज आर्म्स. आता मात्र एका माणसाने त्याला उचललेलं आहे हातामध्ये आणि बाहूमध्ये उचललेलं आहे आणि एक माणूस होता त्याची इन्क्वायरी त्याला विचारण्याला सुरुवात केलेली आहे. तर इथपर्यंत आपण हा आजचा सेकंड पार्ट आपण पाहिलेला आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विल कंटिन्यू नेक्स्ट ऑफ आवर थर्ड व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.